नमस्ते. तुम्ही गेले 31 दिवस हे श्रीरामाच्या नावाच्यासाठी ज्याने आपलं आयुष्य वेचलं, अशा गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचनांचं पुस्तक जे आहे, त्याचं तुम्ही वाचन बघत असाल रे. आता हे जे प्रवचनाचं जे पुस्तक आहे, ह्या पुस्तकामध्ये महाराजांनी आपल्याला नामाचं महत्त्व सांगितलेलं आहे. गोंदवलेकर महाराज यांना माहिती नाही, त्यांच्याकरता हे गोंदवले सातारा महाराष्ट्रातील एक मोठे संत ज्यांनी श्रीरामाच्या नावाचा जप केलाच केला, पण श्रीरामाची महती संपूर्ण जगामध्ये त्यांनी सांगितली. त्यांच्या जीवनातल्या सगळ्या गोष्टी लोकांबरोबर शेअर केल्या, ज्याच्यामुळे त्यांची अधिक माहिती लोकांना झाली. अशा गोंदवलेकर महाराजांनी 365 दिवसांसाठी 365 प्रवचन रूपी हे जे पुस्तक आहे, हे पुस्तक त्याने लिहिलं. हे पुस्तक तुम्ही कोणत्याही दिवशी कधी कोणत्याही दिवसाचं वाचू शकता. दर दिवशी एक पान वाचलं तर 365 दिवसांसाठी 365 पानं सफिशियंट आहेत. आणि एक पान वाचायला साधारण 3 ते 4 मिनिटं किंवा स्लो असेल तर 5-6 मिनिटं लागतील. जर तुम्हाला वाचता नाही आलं तर तुम्ही श्रवण देखील करू शकता. आणि ऑनलाईन वाचण्याचा ऑप्शन पण आहे, जो फ्री ऑफ कॉस्ट आहे. तर असे जे गोंदवलेकर महाराज यांनी नाव कुणी घ्यावं, कधी घ्यावं, कसं घ्यावं, कुठे घ्यावं, का घ्यावं, नामाच्या म्हणजे नामस्मरणाचा फायदा काय, हे सगळ्या गोष्टी सांगितल्यात. नाम घेतल्याने काय होतं, ह्याचे आपल्याला जसे बेनिफिट सांगितलेले आहेत, तसे त्यांनी हे पण सांगितले की याच्यामध्ये कोणत्या प्रकारची रिस्ट्रिक्शन नाही. तुम्ही कोणत्या धर्माच्या, जातीचे आहेत, काही फरक पडत नाही. तुम्ही स्त्री आहे, पुरुष आहे, काही फरक पडत नाही. तुम्ही यंग आहात, छोटे आहात, किंवा तुम्ही वयस्कर आहात, काही फरक पडत नाही. तुम्ही जेवणा आधी घ्या, जेवणानंतर घ्या, सकाळी घ्या, दुपारी घ्या, संध्याकाळी घ्या, रात्री घ्या, प्रवास करताना घ्या. तुम्ही कोणत्याही वेळेला नाम कधीही कसं जरी घेतलं तरी तुम्हाला त्या नावाचा बेनिफिट मिळाल्याशिवाय राहणार नाही, हे महाराजांनी सांगितलेले. तर आजचं हे 32व्या दिवसाचं जे प्रवचन आहे, त्याचं आपण वाचन करतोय. त्याचं शीर्षक आहे, देहबुद्धीच्या विस्मरणाकरता नाम. आपल्याला ओळख करून घ्यायला नामस्मरण हाच उपाय आहे. परमेश्वराचा अंश प्राणीमात्रांच्या ठिकाणी आहे खरा, पण तो जाणण्याची बुद्धी मात्र मनुष्य प्राण्याच्या ठिकाणीच आहे. आता सगळ्या प्राण्याच्याकडे म्हणजे चराचरात परमेश्वर आहे, पण त्याला जे जाणण्याची जी अपॉर्च्युनिटी आपल्याला जी मिळालेली ती फक्त मनुष्य प्राण्यालाच आहे. की आपण परमेश्वराला समजू शकतो, हे फक्त मनुष्य प्राण्यालाच हे भाग्य लाभलेलं आहे. पण त्याची अधोगती कशी होत आहे ते पहा. जीव मुळात परमेश्वर स्वरूपच असल्या कारणाने प्रथम तो म्हणतो की मी तो म्हणजे परमेश्वर आहे. इथपासून घसरत जातो, मी त्याचा आहे, आणि अखेर त्याचा माझा काही संबंध नाही, इथपर्यंत तो खाली जातो. आणि याला कारण देहबुद्धीचा पगडा वाढत वाढत शेवटी देह म्हणजेच मी, अशी आपली पक्की भावना होते. म्हणजे परमेश्वर सुरुवातीला आपण आणि परमेश्वर एकच आहोत. मी त्याचा आहे आणि त्यानंतर त्याचा माझा काही संबंध नाही, अशी आपली परिस्थिती झालेली आहे. पण असे असले तरी मनुष्य अजाणते का होईना पण खरे आहे हे ओळखल्यासारखेच बोलतो. जसे एखाद्या इसमाचा स्नेह वारला तर तो लगेच इसम काय म्हणतो, आमचे स्नेही गेले. याचाच अर्थ समोर असलेल्या देहाला तो स्नेही समजत नसून त्यात असणाऱ्या चैतन्याला, ईश्वरी अंशाला तो खऱ्या अर्थाने आपला मित्र समजतो. म्हणजे अजाणता का होईना खरे तेच त्याच्या तोंडातून बाहेर पडते. म्हणजे आपण देह आहोत ह्याची आपल्याला नित्य जाणीव असते. पण एखादा मनुष्य गेला तर आपण त्याच्याबद्दल काय म्हणतो, की आता हा जो मनुष्य आहे, हा मनुष्य त्याच्यामध्ये चैतन्य उरलेलं नाहीये. म्हणजे त्याने ओळखलेलं आहे, चैतन्य म्हणजे देव, परमात्मा आहे. आपण शरीर नाही, आपण चैतन्य म्हणजे परमात्माच आहोत.
त्यात असणाऱ्या चैतन्याला, ऐश्वर्यांशाला तो खऱ्या अर्थाने आपला मित्र समजतो. म्हणजे अजंठपणे का होईना त्याच्या तोंडून तेच बाहेर पडते. असे असले तरी स्वतःच्या बाबतीत मात्र तोही जाणीव कायम राखीत नाही आणि आपण म्हणजे देहच असं समजून तो वागतो. ह्याला कारण ज्याचा खरा मी आहे, त्याचा विसर पडून देहबुद्धी बळकट होत गेली. म्हणजे आपली देहबुद्धी बळकट झाल्याकारणाने आपल्याला त्या परमेश्वराची जाणीव राहिली नाही. त्याच्यामुळे मी हा वेगळा आहे, म्हणजे हा माझा देह आहे आणि परमेश्वर कोणतरी वेगळा आहे, अशी आपल्या सगळ्यांची समजूत झालेली आहे. आता त्याला उपाय हाच, की ज्या मार्गाने मी खाली घसरत आलो, त्याच मार्गाने उलटवरती जाणं. म्हणजे आपण अशी अधोगती आपली झाली होती. आता ती आपली उन्नती होण्यासाठी आपण त्याच मार्गाने म्हणजे उलट मार्गाने परत जाणे. तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे मी देहरूप जो बनला आहे, तो मी त्याचा परमेश्वराचा आहे अशी जागृती करणे. याची जाणीवेची परमावस्था म्हणजे तो मीच आहे ही भावना. म्हणजे परमेश्वर आणि मी एकच आहे. म्हणजे मीच आहे परमेश्वर किंवा परमेश्वर म्हणजेच मी आहे अशी जाणीव झाली, की आपल्याला त्या सगळ्या गोष्टींची जी जागृती निर्माण होते. म्हणजे हीच परमावस्था आहे असं महाराज सांगतात. ज्याच्या विस्मरणाने माझी अधोगती झाली त्याचे स्मरण करणे. स्मरणाला उत्तम साधन म्हणजे भगवंताचं नाव. म्हणजे नामस्मरणाचा ध्यास ठेवला की मी कोण आहे हे कळेल आणि स्वतःची ताकद होईल. खरा मार्ग हा अगदी सोपा आहे, पण तो योग्य मार्गाने केला पाहिजे. एखादी गाठ सोडवण्याकरता कोणती दोरी ओढायची हे कळले पाहिजे, नाहीतर जास्तच गुंतागुंत होते. तशीच परमार्थाची आहे. म्हणजे परमार्थ हा अगदी सोपा आहे. आपण उगाचच त्याला कठीण करण्याची काही गरज नाही. नामस्मरण केलं, आपल्या दुःखामध्ये त्याचं नाव ठेवलं, आपण आपलं संसारातली सगळी कामं केली, चांगलं वर्तन ठेवलं, चांगल्या आपल्या मनामधल्या इच्छा ठेवल्या, दुसऱ्याबद्दल वाईट चिंतलं नाही, म्हणजे नेहमी सगळ्यांबद्दल चांगलंच चिंतलं. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर या षडरूपावरती कंट्रोल ठेवला, ते पूर्ण जाऊ शकत नाही. पण त्याच्या थोडासा इम्पॅक्ट कमी केला, की आपल्याला परमिशन मिळालेलंच आहे. त्याचं हे आपल्याला समजलं पाहिजे. मी कोण आहे हे जाणले पाहिजे, म्हणजे परमात्मा कोण आहे ते आपोआप कळते. दोघांचे स्वरूप एकच आहे, म्हणजे दोघे एकच आहेत. परमात्मा निर्गुण आहे. तो जाणायला आपल्याला नको का निर्गुण देहातीत व्हायला. म्हणजे देहबुद्धी सोडली पाहिजे. कोणती गोष्ट आपण जाणतो म्हणजे आपल्याला त्या वस्तुरूप व्हावं लागते. त्या खरीच जाणणेच होत नाही. म्हणून परमात्म्याला जाणण्यासाठी आपल्याला नको का परमात्मा स्वरूप व्हायला. यालाच साधू म्हणे साधूशी ओळखावे. शिवो भूत्वा शिवम युजेत असे म्हणतात. म्हणजे आपल्याला परमेश्वर जाणायचं असेल, तो निर्गुण आहे, राईट? तर आपण देहामध्ये जर गुंतून राहिलो, तर आपल्याला तो कसं समजणार? आपली त्याची गाठभेट कशी होणार? आपण त्याच्याशी कॉन्टॅक्ट कसं करणार? म्हणजे तो निर्गुण आहे. म्हणजे आपण पण या देहबुद्धीतून बाहेर होऊन निर्गुणाच्या स्वरूपाचं आपण स्मरण करायला पाहिजे. तर शेवटचं वाक्य, नामस्मरणाची चांगली धुंदी आल्यापासून मी पण असत नाही. म्हणजे नामस्मरण हे नेहमी करावे. नामस्मरण केलं तरच आपण त्या परमेश्वरापर्यंत पोहोचू शकतो. हे महाराजांनी सांगितलं. म्हणजे तुम्हाला कोणती गोष्ट करण्याची गरज नाही. साधं, सोपं, कमी खर्चाचं, कमी त्रासाचं असं नामस्मरण केलं, की देवाचं नाव घेतलं, की आपल्याला देव मिळणारच आहे ह्याची खात्री बाळगा. हेच आपल्याला महाराजांनी सांगितलंय. आता आपण 11 वेळेला श्रीरामाच्या नावाचा जप करूया. श्रीराम 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 श्रीराम. धन्यवाद. तुम्ही आजचं हे 32 दिवसाचं जे प्रवचन आहे त्याच्या वाचनाचं तुम्ही श्रवण केल्याबद्दल तुमचा उर्वरित दिवस हा छान, आनंददायी, सुखकारक आणि आरोग्यपूर्ण जावं हीच रामचरणी इच्छा व्यक्त करतो आणि मी इथेच थांबवतो. धन्यवाद.